वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 27व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भूषविले। मंत्री मुश्रीफ म्हणाले, कारखानदारी टिकवायची असेल तर AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे। ठिबक सिंचनासह स्मार्ट शेती तंत्र वापरून 100 एकरांवर प्रायोगिक प्रकल्प राबवावा। तसेच टोल नाका 15 किलोमीटर बाहेर नेण्यासाठी आणि वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपायासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले। अध्यक्षीय भाषणात आमदार आंबेडकर म्हणाले, विकासाच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे। घाटकरवाडीच्या पुढे टोलनाका नेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी संपर्क साधू, असे ते म्हणाले। प्रमुख अतिथी सुधीरभाऊ देसाई यांनी मुश्रीफ साहेब नेहमीच कारखान्याच्या मदतीला धावून येतात, असे गौरवोद्गार काढले। या प्रसंगी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयदादा पवार, मारुती घोरपडे, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजू जोशीलकर, हरिभाऊ कांबळे, दीपक देसाई तसेच विविध अधिकारी, कर्मचारी, वाहतूकदार, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश देसाई यांनी केले, तर आभार काशीनाथ तेली यांनी मानले। तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।